नमस्कार सगळ्यांना. आज आपला व्हिडिओ आहे महत्त्व. आपल्याकडे सगळंच आहे, फॅमिली आहे, समाज आहे, मित्र आहे, कलिग्स आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला सगळंच भेटत आहे. आनंद भेटत आहे, मज्जा भेटत आहे, आपल्याला सगळ्या गोष्टीची मदत भेटत आहे. पण आपण महत्त्व कशाला देत आहोत? फॅमिलीला देत आहोत, समाजाला देत आहोत, की आपण जे अर्निंग करतो पैशाला देत आहोत? बघा, पैसा सगळंच काही आहे असं तर मी म्हणणार नाही. पण आपण पैसा आहे तर आपल्याला पैसा हा स्ट्रेंथ आहे, पैसा हा विकनेस आहे. मग पैसा हा स्ट्रेंथ कसा काय? पैसा स्ट्रेंथ म्हणजे काय? आपल्याजवळ जर पैसा असेल तर आपण कुठलाही डिसिजन घेऊ शकतो. आणि विकनेस कसा आहे, जर आपल्याजवळ पैसाच नाही तर आपल्याला डिसिजन घ्यायसाठी खूप विचार करावा लागतो. आपण विचार करतो पैसा म्हणजे श्रीमंताकडेच असतो आणि आपल्या मिडल क्लास फॅमिलीकडे आपल्याला त्या पैशासाठी खूप काही कष्ट घ्यावे लागतात, खूप काही सोसावं लागते, खूप काही मेहनत घ्यावी लागते, तेव्हाच ते आपल्याकडे पैसा येतो. पण असं नसते. आलेल्या पैशाला आपल्याला जतन करून कसं ठेवायचं असते आणि त्या पैशाला ग्रो कसं करायचं असतो. मग त्या स्ट्रेंथला जर अजून बळकट केलं, स्ट्रेंथला अजून जर मजबूत केलं, तर आपला जो विश्वास आहे तो विश्वास आपल्याला पुन्हा स्ट्रॉंग करायला मदत होते. म्हणजे कसं, आता जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा डिसिजन घ्यायचा आहे, आपल्याला कोणासोबत कुठली कमिटमेंट करायची आहे, तर आपला जर बँक बॅलन्स ठीक असेल, आपली इन्व्हेस्टमेंट ठीक असेल, आपला पैसा ठीक असेल, तर आपल्याला कुठल्याही कमिटमेंट घ्यायसाठी मागे पुढे विचार करावा लागणार नाही. पण तोच जर पैसा आपल्याकडे कमी असेल, ते जर व्हॅल्यू आपल्याकडे कमी असेल, तर आपण त्या डिसिजन घ्यायसाठी आगेकूचपणा करतो, म्हणजे आपण घेत नाही. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, की त्या पैशाला योग्य पद्धतीने साठवणूक करून किंवा त्याचं स्ट्रेंथ, मग त्या पैशाला व्हॅल्यू कोणाला द्यायची? समाजाला द्यायची, फॅमिलीला द्यायची, फ्रेंड्सला द्यायची, कलिग्सला द्यायची, की पैशाला द्यायची? तर आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा एक कॅल्क्युलेशन करावं लागेल, की समाज किती, फॅमिली किती, पैसा किती, अर्निंग किती. कारण आज जर सगळेजण बघितलं असेल तर या युगामध्ये सगळेजण पैशाच्या मागे धावत आहे. मग पैशाच्या मागे धावत असताना आपल्याला कुठेतरी त्याच्या मागे न धावता पैसा आपल्या सगळ्या बाजूला सेफ ठेवून, पैशाची बाजू स्ट्रॉंग ठेवून आपल्या आयुष्यात कुठेतरी आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. म्हणूनच माझ्या ह्या व्हिडिओला मी महत्त्व असं नाव देऊन तुम्हाला हे इथपर्यंत छोटंसं एक मार्गदर्शन करण्यापुरतं व्हिडिओ टाकलेला आहे. तर सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.